दीव दमण येथे घडलेल्या घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याचा चढा लावत असताना नाशिक गुन्हे शाखा युनिट क 2 ने 3 फरार आरोपींना नाशिक रोड परिसरातून अटक केली आहे। फरार व पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येते। त्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली। गुप्त बातमीदारामार्फत हॉटेल सहारा लॉज समोर 3 संशयित इसम येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। यानुसार गुन्हे शाखा पथकानं सापळारच घटनास्थळी धाव घेतली। संशयास्पद हालचाली आणि देहबोली आढळल्यानं तिघांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी करण्यात आली। चौकशी दरम्यान आरोपींनी आपली नावं अब्दुल कादिर वकील वय 46, इर्शाद हसमत वय 40 आणि वाहिद बशीर वय 35 सर्व राहणार उत्तर प्रदेश अशी सांगितली। अधिक तपासात त्यांनी दीव दमण येथील घरफोडीच्या गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली दिली। संबंधित गुन्हा नानी दमन पोलीस ठाण्यात दाखल असून त्याचा तपास सुरू आहे। अटक करण्यात आलेल्या 3ही आरोपींना पुढील कारवाईसाठी दमण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। या कारवाईमुळे आंतरराज्य घरफोडी प्रकरणाचा उलगडा झाला असून गुन्हे शाखा युनिट क 2 च्या कामगिरीचं कौतुक होत आहे। पुढील तपास दमण पोलीस करतायत। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक।